आज मी तुम्हाला घेऊन जातोय एका अशा गावात जिथल्या प्रत्येक घरात हजारो गणपती मूर्त्यांमध्ये जीव ओतला जातो. कॉलेज केलं ना मुंबईला, त्याच्यामुळे तो सगळा मुंबई पुन्हा दिल्लीला आपले जाणार आहेत गणपती. मातीपासून सुरू होणारा हा प्रवास शेवटी लाखो घरात बाप्पा म्हणून पोहोचतो. लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे इथे. इथे एक मस्त गणपती आहे बघा. हा कलर कॉम्बिनेशन बघा किती मस्त धोत्राचं वगैरे केलं आहे. कृष्णाच्या अवतारातला गणपती आहे. किती चंद्र मस्त केला आहे आणि त्याला गोल्ड वगैरे असं एकदम मस्त वाटतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेनमधल्या हमरापूर गावातले काही फेमस गणपती कारखाने पाहणार आहोत. सो मागेच मी मुंबई गोवा हायवे सोडला आहे आणि या हमरापूर रोडला लागलो आहे. तुम्ही गुगलवर टाकलात तर तुम्हाला हा रोड भेटेल. आता पुढे गेल्यावर ह्याच रोडनी आपण सरळ हमरापूर स्टेशनपर्यंत पण जाऊ आणि त्याच्या आधीच आपल्याला खूप साऱ्या गणपतीच्या कार्यशाळा बघायला मिळतील. यावर्षी कोणत्या कोणत्या रूपातले गणपती बाप्पा बघायला मिळत आहेत ते बघायचे आहेत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा गणपती आताच जस्ट ट्रकमध्ये ठेवला आहे आणि हे दोन दादा आहेत बघा आपल्याबरोबर. यांच्यावर बोलूया जरा. कुठून आले तुम्ही? आंबेशीत रत्नागिरी. कुठून तुम्ही आता गणपती घेऊन जाणार? होय, घेऊन जाणार. एवढ्या लवकर? हो, एवढ्या लवकर. आता ट्रेनने घेऊन जातो ना, मग आम्ही लवकर घेऊन जातो, नंतर गर्दी असते. हा एवढा मोठा गणपती ट्रेनने घेऊन जाणार? हा ट्रेनने घेऊन जाणार जेव्हा पॅसेंजर. बापरे, इथे एवढा मोठा घरगुती गणपती आणि ते इकडून घेऊन झालं. कोकणात नाही? हा? कोकणातच नाही घेत, आपल्या गावात नाही, आम्ही जवळजवळ इथून 7 ते 8 वर्ष इथूनच गणपती नेतोय. इथूनच गणपती. होय. एवढ्या लवकर आधी? हो, एवढ्या लवकर. म्हणजे तुम्ही आता ऍक्च्युली घेऊन चाललेत, पण हा गणपतीचा कलर काम कोण करणार? मीच करणार, आम्ही करणार घरातले. एकदम सजवता? घरातले. अरे वा, कशाचा गणपती आहे? तुम्ही आता 7 वर्ष घेऊन चाललेत? तशी मूर्ती जिथे आवडेल आम्ही तसं घेऊन जातो मूर्ती. हो. मग इथे यावरची इथे आवडली? हा, यावर्षी ते आवडले आम्ही ते किती फुटाचा गणपती आहे तरी ते? एक 5 फुटाचा गणपती आहे. 5 फुटाचा? होय. गाडी वगैरे जाते घराच्या इथे? हो, जाते. जात. मग काय टेन्शन नाही. आमच्या गावाला गाडी नाही जात, त्यामुळे हातातून घेऊन डोक्यावरून घेऊन जायला लागतं. त्यामुळे छोटे गणपती असतात. सो अशी आता सुरुवात झाली इथे गणपतीचे. माझ्या मागे बघायला इथे पूर्ण गणपतीच आहेत सगळे. हे मोठे मोठेच गणपती आहे ना, 4-5 फुटाचे. वा, खूप मोठा गणपती आहे. हे बघा, मोराचं मस्त मोर आहे. केवढा मोठा गणपती आहे. असेच इथे गणपती आहेत सगळे बघा, आणि छोटे सुद्धा आहेत. ह्या पूर्ण रोडवर तुम्ही बघाल ते बघा, इथे सगळे असे शॉपच आहेत. एक कार्यशाळा आहेत इथे, पण सगळ्या कार्यशाळा आहेत सगळ्या. आता आपण जेवढं जमतील तेवढं बघूया जाऊन. सो बघा, इथे आपण बघितलं सूर्यका आर्ट्सचे ते मोठे गणपती होते. तर आपण निलेश आर्ट्समध्ये जाऊया. बघूया इथे गणपती कसे आहेत. त्यांची कामं चालू आहेत सध्या. गणपती बघा काय जबरदस्त, खूप मस्त काम केलेलं आहे गणपतीवर. रंगकाम पण झालेलं आहे आणि धोतर आणि पेटा वगैरे सगळं नेसून झालेलं आहे. तर या गणपतीवर बघा मस्त कंटीला हे वगैरे लावलं आहे. वा, या गणपतीचं पण तसंच आहे. या गणपतीचं बघा मस्त पिंक कलरचं पेटा आणि धोतर वगैरे नेसवलेलं आहे. बाजूला एकदम मस्त गोल्डन, फुल गोल्डन गणपती. इकडे पण, हे पण मस्त फेटे बघा, केवढा मोठा फेटा आहे. 2 तुराचा पेटा आहे ना तो. अच्छा, किती महिन्यापासून तुम्ही हे कामं चालू केले तरी गणपती? जवळजवळ 4 ते 5 महिने झाले आम्ही हा काम करतोय. चालू झालं आता. चालू झाले. आणि आता हे ऊन असल्यामुळे अजून बेनिफिट मिळालं की? हा, ऊन असल्यामुळे बेनिफिट मिळाले, कारण का अजून आपल्याला गणपती सुकायला मदत झाली. सुकवायला बरं पडतं. इथून नेणारे म्हणजे मुंबईचीच लोक आहेत की अजून नाही, कुठचे? नाही, आपल्याकडं आतापर्यंत मुंबई पुन्हा दिल्लीला आपले जाणार आहेत गणपती. हा का? हा, दिल्लीपर्यंत जाणार. तर हे बघा, इथे पूर्ण गणपतीचे कार्यशाळा आहे. इथे मस्त लालबागचा राजा मला दिसतोय SS आर्टमध्ये. लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे इथे. इथे दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती आहे. इथे एक मस्त गणपती आहे बघा हा. तसंच हा पण एक वेगळी, आणि कलर कॉम्बिनेशन बघा किती मस्त धोत्राचं वगैरे केलं आहे आणि ज्वेलरी पण मस्त केली आहे. तसंच हा पण जबरदस्त गणपती वाटतं बघा, किती जबरदस्त गणपती आहे. तसं हा पण, हे 1.5-2 फुटाचे ना हा गणपती बघा, किती मस्त आहे. मस्त असं त्याच्यावर ज्वेलरी केले. ह्या धोतर वगैरे बघा जरा वेगळाच आपण गणपती बघा. मस्त आहे हे धोतर. हा मस्त धोतर घातले त्याला, असे फुलांचं जरा वेगळं. सो आता मी SS आर्ट्समध्ये आलो आहे. आणि तुमचं नाव काय झालं? सागर पाटील. सागर पाटील. तर आपण मागे बघतोय हे SS आर्ट्समधलेच गणपती आहेत.
तर आपल्या शॉपला तुम्ही येऊन भेट द्या. तुम्हाला जो पाहिजे तो गणपती भेटेल. आपल्याकडे 10 फुटापर्यंत 10 फूट ते 12 फूटपर्यंत आपल्याकडे पीस अवेलेबल तुम्हाला भेटतील. कुठला पण गणपती बोला, तुम्हाला जो गणपती पाहिजे तो गणपती तुम्हाला पेंटिंग करून भेटेल. आद्या आर्ट्स अमरापूर इथे आलो आहे. डिस्प्लेलाच काय गणपती लावलेत बघा, जबरदस्त. हा गणपती बघा, हा गणपती बघा, एक नंबर. बैलावर मस्त असा उभा गणपती आहे, डमरूवर आहे. तिथे शंकराचं आहे, तिथे जास्वंदी फुलाचं आहे, इथे मस्त एक गणपती आहे, मोरावर आहे. तेजुगाचा गणपती असतो ना, तसा गणपती आहे. मोठे मोठे गणपती आहेत. आणि हा बघा बॅलेन्सिंग गणपती गेल्या वर्षीचा, जबरदस्त. एवढा मोठा गणपती आहे. हा एक आहे मोठा, तो एक विठ्ठलाचा मोठा गणपती आहे. मंडाचे गणपती आहेत, पण हा गणपती खूपच जबरदस्त वाटतो आहे. बॅलेन्सिंग गणपती जबरदस्त. आशिष आर्ट्समध्ये आपण आता आलो आहे. आशिष आर्ट्समध्ये पहिलाच गणपती बघा, हा बघूनच मी थांबलो डायरेक्ट. हा गणपती बघा, एवढे मस्त गणपती आहेत ना इथे. हे बघा किती जबरदस्त गणपती आहे, एकदम जबरदस्त ना. फुलं वगैरे काढले ते एकदम मस्त वाटतंय. नंतर हा गणपती बघा, जबरदस्त. नरसिंह हा एक गणपती. हा चंद्रावरचा गणपती बघा, किती चंद्र मस्त केला आहे आणि त्याला होल वगैरे असं एकदम मस्त वाटतंय. हा गणपती बघा, फुल बघा किती मस्त वाटतंय हातातलं त्याच्या. हा गणपती त्या दादाने आपल्याला जरा काढून दाखवला ना, तर आपल्याला बघता येईल. गणपती खूप जबरदस्त वाटतंय बघा ना. खूप वेगळे आणि खूप मस्त युनिक असे गणपती आपल्याला बघायला मिळत आहेत. गणपती बघा काय जबरदस्त गणपती आहे. 5,000 नंतर रिटेलला होईल, होलसेलला 2700पर्यंत येईल. पण काय गणपती वाटतो, जबरदस्त. असेच खूप सारे गणपती आहेत बघा इथे. हा बघा, हा गणपतीचा बघा एक नंबर. दादा नाव काय तुझं? ओमकार पाटील. ही किती वर्ष झाली तरी आपल्या दुसऱ्या वर्ष? पण दुसऱ्या वर्षात एवढं जबरदस्त गणपती. कॉलेज केलं ना मुंबईला, त्याच्यामुळे तो सगळा कुठच्या कॉलेजला? रहेगा कॉलेज. हां, रयजा कॉलेजचे आहेत का तुम्ही? वा, ते समजून येते कारण की गणपतीची जी फिनिशिंग आणि गणपतीचं जे स्टाईल आहे ना, खूपच अशी वेगळीच वाटते. आपण इथे सगळे POPचेच गणपती करतो ना, POPचे. आणि म्हणजे शाडूमातीचे गणपती करत नाही, त्याच्यामागे रिझन काय? शाडूमातीचे म्हणजे त्याला खूप त्रास आहे, म्हणजे ते उचल मांड्या मोडतात. हां हां हां. त्याच्यामुळे आणि पाहिजे तसा पाहिजे असेल तर सिंगल वगैरे मातीचा तर भेटून जाईल. अच्छा. तो दादा आता आपल्याला घेऊन चाललाय तो शेल्यावरचा गणपती बघायला. तो गणपती खूपच मस्त वाटला. या गणपतीची मोठी पण आपण मूर्ती बघितली आणि आता ही छोटी. ही किती फुटाची आहे? 3-2.5 फूट. बघा किती जबरदस्त गणपती आहे. कलर्स पण खूप वेगळ्याच पद्धतीचे मारलेले. जे नॉर्मल गणपतीला असतात तसे नाही तू मारत का? म्हणजे तुझा एक वेगळा टोन आहे. तसा गणपती दिसत आहेत ना, एकदम वेगळ्याच टोनचे गणपती आणि वेगळ्याच कलर, म्हणजे स्किन टोन जरा वेगळीच ठेवले तू. स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे त्याला जरा वेगवेगळं करायला मस्त गणपती आहे जरा भारी. सो मित्रांनो, आता मी आलो आहे सार्थक आर्ट. त्याच लेनला हळूहळू पुढे पुढे जात जिथे गणपती मस्त दिसतील तिथे बघत आलो आहे आता मी सार्थक आर्ट्समध्ये. सगळ्या कार्यशाळांचे नंबर पत्ते डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. इथे गणपती बघा, जबरदस्त गणपती. एवढे मस्त मस्त कलरचे धोतर वगैरे घातलेले गणपती आहेत ना. हा बघा किती मस्त. त्यानंतर हा बघा, हा लालबागच्या राजाची प्रतिकृती बघा, त्याच्यात छोटासुद्धा आहे. हा बघा इथे ते मस्त आहे बघा. हा गणपती बघा, खास कृष्णाच्या अवतारातला गणपती आहे. जबरदस्त वाटतं, एकदम मस्त वाटतं ना गणपती बघा. तुरा वगैरे त्याला मस्त केला एकदम मोरपिसांचा. त्यानंतर इथे पण एक मस्त आहे. हे आपले लालबागच्या राजासारखा गणपती. हे गणपतीला बघा केस वगैरे लावलेत एकदम.
इकडे बघा गोल्डची पूर्ण झालर लावले अंगभर. रुद्राक्षाची माळ आहे. मागे पण मस्त गणपती आहे. ती जबरदस्त गणपती आहेत. द्या बघा गणपती मस्त आहे. किती मस्त वेल्वेटचं धोतर घातलं बघा या गणपतीला सुद्धा. आणि तसंच या गणपतीला पण मस्त ना. आणि त्याची जी ज्वेलरी केली आहेत जबरदस्त वाटतं आहे गणपती एकदम. तर इथे गणपती बघा, हे पण वेल्वेट टाईपच आहे, थोडं शायनिंग व्हाईट. हे गोल्ड, हे परत वेल्वेट आहे. हे कृष्णामध्ये छोटी मूर्ती आहे, जबरदस्त. हा गणपतीचा कलर बघा, पूर्ण ग्रेमध्ये गणपती आहे. हा गणपती एक जबरदस्त. या एक गणपतीचा कलर बघा. सो असे वेगवेगळे खूप सारे इथे कार्यशाळा आहेत. म्हणजे मागे बघाल तर सगळे तुम्हाला कार्यशाळेत दिसतील. म्हणजे जसं काय गणपतीचं गावच आहे. आणि इथे अशा पूर्ण रस्त्याला सगळे गणपतीचे शॉप आहेत. आणि सगळीकडे आता काम चालू आहे जोरदार. सो मला जेवढं पण वाटतं आहे, जिथे जिथे गणपती मस्त वाटत आहेत, आता बघायला गेलं तर सगळीकडेच गणपती मस्त आहेत. पण जिथे जिथे चांगले असे पेंटिंग करून बाहेर लावलेले आहेत तिथे तिथे जाऊन मी विचारतो आहे आणि व्हिडिओ करतो आहे. बाकी हे मस्त आहे एक आर्ट, सार्थक आर्ट्स. रिटेलला वेगळी प्राईज आहे आणि काय बोलतात त्याला, अशी स्वतः घ्यायची असेल सिंगल तर वेगळी प्राईज आहे.